व्यासपीठ गावची खबर न्यूज। खोपोलीत अजित पवारांची राष्ट्रवादी, ठाकरे, शेकाप आणि शिंदे गट भाजपचे शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल, घोषणाबाजीनं खोपोली दणाणली। उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत सर्वच पक्षांच्या जागा वाटपाचा तिढा सुटत नव्हता। अखेर इच्छुक उमेदवारांची मनधरणी करत सोमवार दिनांक 17 नोव्हेंबर रोजी इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरलेत। या दरम्यान आमदार महेंद्र थोरवे, भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे शेकाप शक्ती प्रदर्शन करण्यात आले। यावेळी फटाक्यांची आतषबाजी व घोषणांनी परिसर दणाणले होते। त्यामुळे नगरपालिकेच्या परिसरातील इमारतीच्या गच्ची, गॅलरी नागरिकांनी हाऊसफुल केल्या होत्या। मात्र राजकीय पक्षांच्या इच्छुक उमेदवारांनी शेवटपर्यंत पक्षाचे एबी फॉर्म मिळवण्यासाठी प्रयत्न करत असताना अनेकांनी कोलांट्या उडत मारत असल्याचं चित्र नगरपालिकेच्या कार्यालयात सुरू होते। महायुतीतील शिंदे गट, भाजप आणि आरपीआय पक्षानं युती केली आहे, तर अजित पवारांची राष्ट्रवादी, ठाकरे गट, शेकाप पक्षानं परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून आघाडी केली आहे। शिंदेंच्या शिवसेनेतील अनेक दिग्गजांचं तिकीट कट केल्यानं उमेदवारी मिळवण्यासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश केल्यानं पक्षाची ताकद वाढली आहे। शिंदे गटाचा थेट नगराध्यक्षपदाचे उमेदवार कुलदीपक शेंडे यांच्यासह नगरसेवक उमेदवार 22, भाजप 8 तर आरपीआय पक्षाला 1 जागा सोडली असून शिंदेंच्या चिन्हावर प्रमोद महाडिक यांनी उमेदवारी अर्ज भरलाय। अजित पवारांची राष्ट्रवादीनं थेट नगराध्यक्षपदासाठी डॉक्टर सुनील पाटील, नगरसेवक उमेदवार 24, शेकाप पक्ष 10 तर ठाकरे उमेदवारांनी 8 अर्ज भरले आहेत। त्यामुळे उमेदवारी अर्ज जास्त भरल्यामुळे त्यांच्यामधील जागा वाटप तिढा सुटला नसून इच्छुकांची मनधरणी करून उमेदवारी मागे घेण्यासाठी विनवणी करण्यासाठी सुधाकर घारे यांना मोठं आवाहन आहे। शेवटच्या दिवशी उमेदवार भरण्यासाठी शिळफाट्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी अजित पवारांची राष्ट्रवादी, ठाकरे, शेकाप आणि शिंदे गट भाजपचे आमने सामने आले होते। यावेळी दोघांनीही शक्ती प्रदर्शन नगरपालिकेत करत उमेदवारी अर्ज भरले। उमेदवारी भरताना सुधाकर घारे आणि आमदार महेंद्र थोरवे यांनी एकमेकांकडे बघणं टाळलं असलं तरी विरोधी उमेदवारांनी हस्त आंदोलन करत एकमेकांना शुभेच्छा दिल्या। कायदा सुव्यवस्था, वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी खोपोली पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी लक्ष ठेवून होते। अर्ज भरतेवेळी राष्ट्रवादी व शिवसेना कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजीसह घोषणांनी परिसर दणाणून सोडला।